श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यातील कृष्ण महिन्यातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि ही जी चतुर्थी आहे तर ती वर्षातील शेवटची चतुर्थी आहे. त्याचबरोबर या दिवशी बुधवार देखील आलेला आहे. बुधवार देखील गणपती बाप्पांचाच वार आहे आणि चतुर्थी ही तिथीसुद्धा गणपती बाप्पांना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी गणेश तत्व हे अधिक प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावर असते आणि अशा ह्या पवित्र वातावरणामध्ये आपण गणपती बाप्पांची सेवा, पूजा, उपाय जर केले तर गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला कृपा आशीर्वाद ते देत असतात. संकष्टी चतुर्थीचं व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने गणपती बाप्पा ही भक्तांच्या इच्छा मनोकामना ह्या पूर्ण करतात. त्यांच्या जीवनातील जे संकट अडचणी आहेत ते सुद्धा दूर करतात. या दिवशी चंद्राचे दर्शन घेतल्याने गणेशाचे दर्शन घेतल्याचे पुण्य प्राप्त होते. तर पहा, संकष्टी चतुर्थीचं व्रत ह्या स्त्रिया ज्या आहेत तर त्या आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी करत असतात. असं म्हटलं जातं या दिवशी व्रत केल्याने बुद्धी, रिद्धी आणि सिद्धी प्राप्त होते. हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आज संध्याकाळी आपल्याला घरातून ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकायची आहे. ही एक वस्तू जर आपण आज संध्याकाळी घराच्या बाहेर फेकली तर आपल्या घरामध्ये होणारी रोजची भांडणं असतील, नवरा मुलं ऐकत नसतील, त्याचबरोबर आपल्या घराला जर कोणी नजर दोष लावलेला असेल, काही करणीबाधा, इडापिडा, वास्तुदोष, पितृदोष यासारखे दोष जर असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होतील आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. तर पहा, गणपती बाप्पांना संकट, विघ्न दूर करणारी देवता म्हणून सुद्धा ओळखले जाते. गणपती बाप्पा हे बुद्धीची, ज्ञानाची देवता मानली जाते. तर पहा, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांची प्रथम पूजा, त्यांना वंदन करूनच पुढची पूजा किंवा शुभ कार्य हे केले जातात, जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे, अडचणी निर्माण होऊ नये. आणि म्हणूनच जर आपण आज संध्याकाळी हा उपाय केला तर आपल्या घरावरती कोणत्याही प्रकारचे वाईट संकट, विघ्न हे येणार नाही. उपाय जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. हा उपाय जो मी तुम्हाला सांगत आहे खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी उपाय आहे. तर पहा, बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या आजूबाजूला शेजारी पाजारी असे काही जळाऊ प्रवृत्तीचे लोक राहतात, जेणेकरून त्यांची नजर ही आपल्या मुलांना, आपल्या घराला लागत असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत भांडणं, क्लेश, कलह हा होत असतो. तसेच आपल्या घरामध्ये मुलं, नवरा हे आपलं ऐकत नाही, सतत भांडणं करतात आणि आपल्या मुलाची प्रगती होत नाही, आपल्या नवऱ्याची प्रगती होत नाही, आपल्या घराची प्रगती होत नाही. तसेच आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही. आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो. जर आपल्या घराला कुणी करणीबाधा केलेली असेल, काही शत्रू त्रास असेल तर तो दूर होण्यासाठी आज संध्याकाळी आपल्याला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. पहा, आज संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, सायंकाळी आपल्या देवघरामध्ये तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. आपल्या तुळशीपाशी सुद्धा तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हाला हा जो उपाय मी सांगणार आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि तुम्हाला
थोडंसं खडे मीठ देखील घ्यायचं आहे. खडे मीठ हे घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं. तसेच जे काळे तीळ आहेत तर ते शत्रुबाधा शत्रुत्रास दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे ती सुद्धा घ्यायची आहे. यासोबतच तुम्हाला 5 फुलांच्या अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. या 4 वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि यानंतर या 4 वस्तू तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायच्या आहेत. म्हणजेच तुमच्या घरात लहान मुलं असतील तर लहान मुलांवरून तुम्हाला ह्या वस्तू डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. मुलांना पूर्व पश्चिम बसवायचं आहे. त्याचबरोबर घरामध्ये जी कर्ते पुरुष असतात, घरामध्ये पैसा कमवून आणतात, त्यांच्यावरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू 7 वेळा उतरवायच्या आहेत. घरात एखादी आजारी व्यक्ती आहे, वृद्ध व्यक्ती आहे, त्यांच्यावरून सुद्धा तुम्हाला ह्या 7 वेळा उतरवायच्या आहेत. अगदी स्वतःवरून देखील तुम्हाला ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरून ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहे आणि ते मुख्य दरवाजावरून एकदा ह्या वस्तू उतरवल्या की तसंच तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे. घराच्या बाहेर तुम्ही तुमच्या आसपास जर मोकळी जागा असेल आणि तिथे कुणीही येत जात नसेल तर अशा ठिकाणी तुम्हाला ह्या वस्तू फेकून द्यायच्या आहेत. कुणालाही त्रास होईल किंवा कुणाच्या घराच्या साईडला ह्या वस्तू फेकल्याने त्या व्यक्तीला त्रास होईल असं तुम्हाला करायचं नाही. असं केल्याने त्याचा दुप्पट त्रास हा स्वतःलाच होत असतो. त्यामुळे असं कुणाला दुसऱ्याला त्रास देऊन जर आपल्याला समाधान भेटत असेल तर ते समाधान काहीही कामाचं नसतं. त्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असं आपल्याला वागायचं नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या वस्तू फेकून द्यायच्या आहेत आणि सरळ तुम्हाला घरी निघून यायचं आहे. मागे वळून पाहायचं नाही. मागे वळून जर पाहिलं तर ती नकारात्मकता परत आपल्याबरोबर येते. त्यामुळे मागे वळून न पाहता हातपाय धुवून स्वच्छ घरामध्ये प्रवेश करायचा आहे. तर बघा, प्रत्येक जणाच्या घराजवळ मोकळा प्लॉट असतो असं अजिबात नाही. बरेच जण हे फ्लॅट सिस्टममध्ये राहतात आणि आसपास त्यांना ह्या वस्तू फेकायला जागा नसते. तर मग अशा वेळेस काय करायचं, एक मातीचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आणि 2 ते 4 कपराच्या वड्या घ्यायच्या आणि ह्या वस्तू त्यामध्ये जाळून द्यायच्या. आपल्या घराच्या बाहेर जायचं आणि ह्या वस्तू तिथे जाऊन जाळून द्यायच्या किंवा बाल्कनीमध्ये जाळू शकता, टेरेसवर जाळू शकता. अशा पद्धतीने या वस्तू तुम्हाला जाळून द्यायच्या आहेत. पद्धतीने हा एक उपाय संध्याकाळी करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.